रविवारची सकाळ म्हणजे उठल्यानंतर असा मनामध्ये विचार आला, की आज काही काम करायचंच नाही, म्हणजे बसून राहूया, आराम करूया. पण काय माहीत काय झालं, मी बाहेर बसले होते आणि नंतर बघितलं जिकडे-तिकडे सगळं घाण पडलेली. घाण म्हणजे सगळा केर कचरा सगळा पडला होता ना, बागेतला काढून ठेवला, तो उचलायचा बाकी होता. गमेला घेतलं, फावडा घेतला आणि एकटीच मी काम करायला की नाही अगोदर सुरुवात केली होती. कुणालच्या बाबांनी बघितलं, की मी एकटीच काम करते, मग ते पण आले माझ्या जोडीला आणि मग त्यांनी मला पटापट जो कोपऱ्या-कोपऱ्यामध्ये जो काही कचरा होता ना, तो ओढून द्यायला की नाही सुरुवात केली. आपल्या बागेतल्या केळी आहेत ना, त्याची सगळी मुळं वगैरे की नाही उघडी पडली होती. म्हणजे माती-बिती सगळी वाहून गेली होती पावसामुळे. आणि मग जो काही केर कचरा सगळा जमा केला होता ना, पाला-पाचोळा तो सगळा आम्ही उचलून की नाही त्या केळीच्या बुडाशी की नाही घातला आणि सगळ्या केळी जे आहेत ना, म्हणजे घड जे आहेत ना, सगळे व्यवस्थित मातीने की नाही झाकून घेतले. म्हणजे माती वाहून गेल्यामुळे गेले 2-3 दिवस झाले आपल्या बागेतल्या केळी आहेत ना, त्या पडायला की नाही सुरुवात झाली होती. आत्ता आपली बाग बघा, म्हणजे आजूबाजूचा परिसर बघा किती स्वच्छ झालाय तो आणि किती चांगलं वाटतं आता. फुलपाखरू बघ फिरतोय कसा. कुणालच्या बाबा दमले तिथे बसलेत जाऊन जरा निवांतपणे. आणि मी बघा आता इथे जरा सावलीखाली बसलेली आहे. आज रविवार आहे आणि आमचा रविवार असा काम करण्यामध्ये गेलेला आहे. वाजलेत आता सकाळचे 11:15. अजून आमचा नाश्ता वगैरे पण करायचा बाकी आहे. आता जातो घरामध्ये. पण कुठेतरी असं समाधान वाटलं, की घराच्या आजूबाजूचा जो परिसर आहे ना, तो स्वच्छ झाला आहे. त्याच्यामुळे खूप असं चांगलं वाटतंय. तर चला सगळ्यांनी रविवार एन्जॉय करा. आम्ही आमचा रविवार बघा असा एन्जॉय केलेला आहे. बाय बाय सगळ्यांना.